चला लगेच स्पीडअप घ्यायचा आहे. सुपर ओव्हर लगेच आपण खेळून घ्यायच्या. चला रायझिंग सुपरस्टार्स आपण फिल्डिंग लावून घ्यायचे. रायझिंग सुपरस्टार्स फिल्डिंग लावून घ्या. सर्व प्लेयर बाहेर या. सर्व प्लेयर बाहेर या. रायझिंग सुपरस्टार आपण फिल्डिंग लावून घ्यायचे. वीर मराठा जो आहे आपले 2 फलंदाज पाठवायचे आणि तिसऱ्याचं नाव द्यायचं आहे. चला वीर मराठा जोहे संघ आपण आपले 2 फलंदाज पाठवायचे आहेत आणि तिसऱ्याचं नाव द्यायचंय. ही सुपर ओव्हर आहे क्वालिफायर 1. काय लाईट बंद करतोय चेंज होतोय. आता सुपर ओव्हर होईपर्यंत लाईट बंद नाही करणार आहे. येस ते बरोबर आहे. मॅच झाल्यानंतरच करणार आहे. हॅलो. सुपर ओव्हर खरं तर आपण जर पाहिली तर कालच्या रात्रीमध्ये देखील एक सुपर ओव्हर आपण पाहिली होती आणि आता देखील आपण पाहतोय. चला सामना लगेचच सुरू करा. फलंदाज पाठवा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. वीर मराठा जोहे आपले 2 फलंदाज लगेचच आत पाठवायचे आहेत लवकर. चला फलंदाज पाठवा आणि क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. मॅच आपण सुरू करतो. सुपर ओव्हर खरं तर हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चला फलंदाज पाठवा. वीर मराठा जोहे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. प्रतीक आणि त्याच्या सहसाथीनं सार्थकला आपण पाहतोय. आपला तिसरा बॅट्समन कळवायचा आहे वीर मराठा जोहे. सिद्धेश शिंदे. ओके थँक्यू. चला रायझिंग सुपरस्टार्स आपण फिल्डिंग लावून घ्या. चला रायझिंग सुपरस्टार आपल्याला विनंती आम्ही वारंवार करतो. आपण आमच्या अनाउन्समेंटकडे लक्ष असू द्या. सामना लगेच आपण सुरू करणार आहोत. सुपर ओव्हर खरं तर मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सुपर ओव्हरचं षटक फेकण्यासाठी विनय घरतला आपण पाहतोय. खरं तर गोलंदाजी मार्गवरती विनय घरतला आपण जरूर पाहणार आहोत. खरं तर काल जेव्हा या स्पर्धेमध्ये तो खेळायला आला आणि त्यानंतर त्यांनी या पर्पल कॅपवरती जो अधिराज्य गाजवलाय ना, येस पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला होती सुरुवात. सुपर ओव्हरचा थरार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. चला जास्तीची प्रॅक्टिस अलाउड नाही आहे. विनय चला मॅच सुरू करा कारण अजूनही मॅचेस कव्हर करायचे आहेत. फर्स्ट क्वालिफायर मॅचला सुपर ओव्हर झाले आणि मॅचला आपण सुरुवात करतोय. पहिलाच बॉलला ढगात बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. हा खरा तर हा बॉलर बॅट्समनचा सामना नाही आहे तर कदाचित हा पर्पल कॅप विरुद्ध ऑरेंज कॅप हा सामना आहे. एक बाजूला पर्पल कॅप आहे तर दुसऱ्या बाजूला ऑरेंज कॅप आहे. यस खरं तर जो गोलंदाज आहे ना त्याच्याकडे पर्पल कॅप आहे
परंतु जो फलंदाज आहे सार्थक च्या माध्यमातून बॅक टू बॅक लगातार बार बार चेंडू सीमा पार षटकार. अफलातून फटकेबाजी कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. मग ग्रामीण गटामध्ये सातत्याने जोहे संघामध्ये खेळताना आपण त्याला पाहतो. पुन्हा एकदा विनय कमबॅक करायचा. इथं ऑनसाइडला बॉलला टर्न केला. क्षेत्ररक्षक आहेत मिडफील्ड. दोन क्षेत्ररक्षक फंबल होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि इथे जर आपण पाहिले तर 2 धावा येताना पाहायला मिळतील. मी म्हटलं होतं बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना पाहायला मिळेल. खरं तर आजच्या रात्रीमध्ये अफलातून फलंदाजी वीर मराठा जोहे या संघाचा प्रतिनिधित्व करत असताना सार्थकला आपण पाहिलं आणि काय कामगिरी त्याने केल्या. खरं तर फर्स्ट क्वालिफायर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करतो आणि त्याच्यामध्ये इथे सुपर ओव्हर पाहायला मिळते. पुढचा बॉल आता फटका फसलाय. लॉंग आपला क्षेत्ररक्षक तैनात. सेफ हँड बॉल. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश शिंदेला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. 3 बॉलवरती आता जर आपण पाहिल्या ना तर 4 चेंडू झालेत माफ करा आणि धावा झाल्या धावफलकावरती टोटल 14 धावा आपण पाहतो. विनय घरातला गोलंदाजी मार्गवरती आपण पाहणार आहोत. सिद्धेश स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो. आमचे प्रशांत ओक सर त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर वाईटचा इशारा इथे आला आणि एक्स्ट्राची रन इथे येताना पाहायला मिळतील. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पुढचा बॉल इथे काय खेळते मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सिद्धेश शिंदे बाद होताना पाहायला मिळतील आणि इथे मात्र ऑल आउट. यस आपण जर पाहिलं तर सुपर ओव्हरचा सामना आपण पाहतोय आणि लगातार 2 विकेट गेल्या आणि त्याच्यामुळे की काय इथे मात्र आता 1 चेंडू जरूर शिल्लक राहिला आणि या मॅच मध्ये गरज असेल 6 चेंडू आणि 16 धावेची. रायझिंग सुपरस्टार आपण त्वरित मैदानाच्या बाहेर या आणि वीर मराठा जोहे आपण लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सधवायचा. चला विनंती आम्ही वारंवार करतो. आपण जास्तीचा वेळ या ठिकाणी घ्यायचा नाही आहे. थोडाच वेळात आपण जर पाहिलं तर फायनलची मॅच देखील आपल्या समोर असेल. त्याच्यामुळे विनंती करतो की जास्तीचा वेळ कुठल्याच संघाने या ठिकाणी घ्यायचा नाही आहे. पहिल्या डावामध्ये 15 धावा धावफलकावरती इधर आपण पाहतो 16 धावेचं टार्गेट सेट केले आणि सुपर ओव्हर मैदानाच्या आतमध्ये. चला वीर मराठा आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. फलंदाज पाठवा रायझिंग सुपरस्टार. रायझिंग सुपरस्टार चला फलंदाज पाठवा लवकरात लवकर. चला 2 फलंदाज तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तिसऱ्या फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. चला तिसरे पण आपण जे खेळाडू आहेत त्यांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा.
सागर तिसरा बॅटर. यस, दीपेश असेल तिसरा बॅटर. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. खरं तर येणारे बॉल शिल्लक असतील 6 आणि जिंकण्यासाठी या मॅचमध्ये 16 धावेची गरज. गोलंदाजी मार्गवरती रफ्तारचा राजा खरं तर कुणाल शिंदेला आपण पाहतोय. पहिल्या डाबामध्ये विनय घरतला आपण पाहिलं. या डाबामध्ये आपण कुणाल शिंदेला पाहतोय. पूर्वार्ध समाप्त झालाय. उत्तरार्धाला होते सुरुवात. इथून 16 धावा रोखायच्यात. मग संदीप सर पुन्हा एकदा सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? चला आपण जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर या स्पर्धेमध्ये आहे. आणि संदीप भोईर सर सांगतायत की 3 सुपर ओव्हर या मॅच मध्ये होणार आहेत. चला म्हणजे अजून कसरत करावी लागेल. जाऊया मैदानाच्या दिशेने. कुणाल गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. पहिलाच बॉल, काय चेंडू फेकलाय पहा. गती नव्हती या बॉल वरती परंतु टप्पा, लाईन, लेंथ यावरती नियंत्रण आणि बॉल मात्र निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळतोय. इथे आलाय डॉट बॉल. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो. पुन्हा एकदा कुणाल सज्ज झाला. इथे फटका चांगला परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफला चांगले फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलून फेकलाय आणि आता समीकरण चेंज होताना पाहायला मिळेल. येणारे बॉल शिल्लक असतील 4 आणि 15 धावेची गरज. 4 चेंडू खरं तर 15 धावा. आता स्ट्राईक एंड वरती करण नाडकर ला आपण पाहतो. चला आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. इथे ऑनसाइडला बॉलला खेचायचं होतं. खरं तर जास्तीचे एफर्ट्स या ओव्हरमध्ये कुणाल शिंदेचे पाहायला मिळत नाहीये. पहा नॉर्मल गोलंदाजी करतोय. कुठलाही प्रेशर नाहीये, कुठलाही दबाव नाहीये आणि तदनंतर अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडू आणि 14 धावेची गरज. 2 षटकार 1 सिंगल म्हणजेच सुपर ओव्हर. इथे चांगला फटका, टायमिंग पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक बीट आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. दोन चेंडू आणि 10 धावेची गरज. दोन चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. येईल का षटकार या बॉल वरती पाहावा लागेल. म्हटलं होतं या बॉल वरती. आता बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. खर तर नेहमीच आम्ही जसं म्हटलंय ना तसंच घडलंय. खर तर इथे षटकार आलाय परंतु आता शेवटच्या बॉल वरती 4 धावेची गरज आहे. यस, खर तर काही होऊ शकतं या मॅच मध्ये आम्ही म्हणत नाही परंतु पुन्हा एकदा सुपर ओव्हर झाली तर आता मात्र आमचे सर्व प्रेक्षक इथे आमचे निलेश बारमुख साहेब थोडेसे आता मात्र सुस्तावलेत कारण सकाळ देखील झाली आणि भरपूर वेळ देखील झालाय. परंतु आम्ही कुणाल खरं तर या ठिकाणी
कशा पद्धतीने गोलंदाजी करतो हे पाहणं गरजेचं असणार आहे. एक चेंडू आणि 4 धावेची गरज. या बॉलवरती षटकार येणार की चौकार. पुढचा बॉल. इथे काय घडलंय हे पहा. खर तर एक धाव घेतली आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. यस, तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आले. सॉफ्ट सिग्नल नो आहे ना? येस, ओके. जरूर चेक केलं जात आहे खरं तर तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. आणि आता या मॅच मध्ये खरं तर हेलिकॉप्टर फिरलाय. फ्री हिट आहे. आमची, एक बॉल एक हवा आहे. एक बॉल एक हवे. कंपल्सरी रनआउट आहे. कॅरी केला कीपरनी तरी सुद्धा बॉल स्टंपला लागेपर्यंत कुठल्याही प्रकारे बॅट्समन रन घेऊ शकतो. चला, कंपल्सरी रनआउट आहे त्याच्यामुळे विकेट घेऊ कीपर शकतो. पहा. खरं तर कुठलाही पद्धतीचा बॉल जर विकेट कीपरनं कलेक्ट केला तर तुम्ही धाव घेऊ शकता. कंपल्सरी रनआउट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कीपरच्या हातामध्ये बॉल थांबला. एक बॉल एक. एक चेंडू एका धावेची गरज. या बॉलवरती काय घडेल? सुपर ओव्हर की इथे मात्र रायझिंग सुपरस्टार हा सरळ फायनल मध्ये. चांगला बॉल, त्याला मात्र ऑन साइडला खेळून काढला. एक धाव कंप्लीट आणि दुसरे देखील कंप्लीट झाले आणि इथे फायनल मध्ये प्रवेश